नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, रोज जगत असताना अनेक गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागते, तशी स्वतःची काळजी घेणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि स्वतःची काळजी घेत असताना आपण ज्या ठिकाणी कामाला जातो किंवा आपल्या आजूबाजूचं जे काही वातावरण असतं, ज्या वातावरणात आपण राहतो, तिथली काळजी घेणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. अशा वेळेला सुरक्षितता स्वतःची सांभाळायची किंवा सुरक्षित राहायचं म्हणजे नेमकं काय काय करायचंय, कोणत्या कोणत्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचंय, याच विषयावर आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय काय आहे बघूया. आजचा आपला विषय आहे आपली सुरक्षा आपली जबाबदारी. असं म्हणत असताना इथे मी कसं सुरक्षित राहायला हवंय आणि मी सुरक्षित राहत असताना माझ्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा तितकंच सुरक्षित कसं असेल याच्याकडे अत्यंत जबाबदारी या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत. नाशिकहून आज आपले गेस्ट आलेत प्रसाद देशपांडे सर. नमस्कार. तुमचं मनापासून स्वागत करते सर. सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अनेक वर्षांचा त्यांचा अनुभव आहे आणि अनेक पारितोषिकं सुद्धा या कामासाठी तुम्हाला सर मिळालेली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं जे जे आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे, ते जे जे सांगणार आहेत, ते अत्यंत उपयोगी पडणार आहे सुरक्षित राहण्यासाठी. आता आपल्याला असं वाटेल की सुरक्षित राहायचं म्हणजे काय, आम्ही तर किती गोष्टींची काळजी घेत असतो रोज जगताना, पण कितीतरी गोष्टी राहून सुद्धा जातात आणि जे आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही की अरे हो, ह्याकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असतील आम्हाला जरूर विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 आपला एसटीडी कोड. मुंबई बाहेरून जी मंडळी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जे बोलणार आहेत त्यांच्यासाठी. आजचा जो आपला विषय आहे त्याच विषयाला धरून जर प्रश्न विचारलेत तर तुम्हाला छान माहिती मिळू शकेल. आपल्याला नेमकं काय करायचंय आणि काय टाळायचंय हे आपल्याला कळेल. एकदा कनेक्ट झालो आहोत आपण असं समजल्यानंतर टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत, म्हणजे मग एको येणार नाही. आणि जर मोबाईलच्या माध्यमातून बोलणार असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क उत्तम येतं. त्यामुळे आवाज मध्ये मध्ये कट होणार नाही आणि तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत अगदी सलग आणि छान पोहोचेल. छोट्याशा गोष्टींची काळजी नेहमीच आपण घेतो आणि आज आता आपली सुरक्षा आपली जबाबदारी म्हणजे आपण ह्याच्यामध्ये कशा कशावर बोलणार आहोत. चर्चेला सुरुवात करूया. सर, मुळात सुरक्षा आज ज्या विषयावर आपण बोलतो आहोत त्याचा जर विचार केला तर सुरक्षा म्हणजे काय, आपण काय म्हणू शकू त्यासाठी? बरोबर. गेल्या 6-8 महिन्यामध्ये आपण ज्या परिस्थितीमधून जात आहोत तेव्हा एका व्हायरसने आपल्याला एक दाखवून दिला आहे की आपली सुरक्षा किती महत्त्वाची आहे. कारण एक छोटासा व्हायरस आपल्याला कमीत कमी 4 महिने घरामध्ये बसवून ठेवलं आहे आणि आता अनलॉकची प्रक्रिया जरी सुरू झाली असेल तरी बाहेर पडल्यानंतर आपण कुठे कुठे कशी सुरक्षा घेतली पाहिजे आणि आपण वेगवेगळ्या सुरक्षा ज्या आहेत की घरातील सुरक्षा कशी घेतली पाहिजे, समाजामध्ये गेल्यावर कुठली सुरक्षा घेतली पाहिजे, त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये ज्या लोक काम करतात तिथे काय सुरक्षा घेतली पाहिजे, पर्यावरण जिथे आपण राहतो ज्या पृथ्वीवर आपण राहतो तिथे काय सुरक्षा घेतली पाहिजे जेणेकरून ते पर्यावरण सुरक्षित राहील. रोडवर आपण रोज फिरत असतो किंवा बाहेर पडतो तेव्हा क्षणोक्षणी आपला जीव अगदी टांगणीला लागलेला असतो, तर तेव्हा कशी सुरक्षा घेतली पाहिजे या गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. बरोबर. आजच्या विषयामध्ये अजून एक गोष्ट सांगायची आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना की आपण फक्त आणि फक्त कोविड-19 या विषयावर बोलणार नाही आहोत. त्या व्यतिरिक्त आता सरांनी जे जे मुद्दे सांगितले त्या सगळ्यावर आपण बोलणार आहोत. त्यामुळे जेव्हा प्रश्न विचाराल तेव्हा फक्त ते कोविडशीच संबंधित असायला हवेत असं नाही. सुरक्षेशी संबंधित जे काही तुमच्या मनात प्रश्न असतील ते आम्हाला तुम्ही नक्की विचारा. पण सर, आता आपण कोविडचा विषय तुम्ही आता काढलाच तर तिथूनच सुरू करूया की अनलॉकिंग सुरू झालंय, मंडळी पुन्हा एकदा कामाला जायला लागलेत, काही जण तर त्या आधीपासूनच कामावर जातात आणि आता सगळंच चित्र बदललंय कामाच्या ठिकाणचं सुद्धा. तर त्या सगळ्याबद्दल जरा काय सांगाल आम्हाला सविस्तर? बरोबर. कारण कोविडची जी महामारी आली त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटने आपल्या ज्या गाईडलाईन्स दिल्या त्या जर फॉलो केल्या तर आपण निश्चितच सुरक्षित राहू शकतो. कारण तुम्ही बाहेर पडल्यानंतर कमीत कमी 100 माणसांच्या जवळपास फिरत असतात, संपर्कात येतो आणि कोण कुठल्या परिस्थितीमधून आलेला आहे किंवा कोणाला काय कोविडची लागण झालेली आहे का हे जर माहीत नसेल आणि आपण त्याच्या जवळपास जाऊन समजा त्याच्याशी इंटरॅक्शन केलंय किंवा काही वस्तू हाताळल्या त्यांच्या तर आपल्याला तो दुर्घटना आपल्यासोबत होऊ शकते. बरोबर. पण त्याच्यासाठी आपण
गेले तर सर गव्हर्नमेंटने सांगितल्याप्रमाणे सॅनिटाईज करणं आहे तुमचं, त्यानंतर मास्क लावणं आहे, ह्या गोष्टीत आहेत. पण शक्यतो आपण बाहेर जाणं टाळलं पाहिजे. अगदी आवश्यक आहे, जिथे लोक ड्युटीवर जात आहेत तिथे त्या इंडस्ट्रीमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी सुद्धा सगळीकडे टेम्परेचर घेतलं जातं, त्याच्यानंतर सॅनिटायझर केलं जातंय, मास्क लावलेला असतो. ह्या गोष्टी तर कॉमन आहेच आहे. पण ह्या गोष्टीच्या व्यतिरिक्त आपल्याला थोड्या जरी सिम्पटम्स काही आढळले किंवा आपल्याला खोकला येतोय किंवा ताप वगैरे येतोय तर इमिजिएट आपण अंगावर न काढता डॉक्टरकडे गेलं पाहिजे. कारण जेणेकरून तो कोविडचा जो काळ आहे तो पहिले 5 दिवस आपल्याला समजत नाही की आपल्याला झालेला आहे का नाही झालाय, पण तोपर्यंत त्याचे जर व्हायरस शरीरामध्ये गेले आणि त्यांनी जर का जास्त अटॅक केला तर तो आपल्याला धोका निर्माण करू शकतो. बरोबर आहे. कामाच्या ठिकाणी म्हणजे आता मी जेव्हा कामावर जाते तेव्हा ही काळजी मी घ्यायची आहे की ह्या सगळ्या गोष्टींकडे मला लक्ष द्यायचंय. पण ज्या ठिकाणी मी काम करायला जाते तिकडच्या मंडळींकडनं सुद्धा पुढाकार घेऊन काही गोष्टी आता आवर्जून केल्या जात आहेत, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा कुठल्याही ऑफिसामध्ये प्रत्येक ठिकाणी गव्हर्नमेंटने ज्या गाईडलाईन्स दिल्या त्या फॉलो होतातच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण काळजी घेतली पाहिजे ती आता मी जी सांगितली त्याप्रमाणे. फक्त की कुठल्याही अनोळखी ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही त्यांचे जे गाईडलाईन्स आहे, समजा आपण सोशल डिस्टन्सिंग आहे तर सोशल डिस्टन्सिंग जे आहे ते कंपल्सरी पाळलं गेलं पाहिजे. हे कशासाठी? कारण आपल्या आजूबाजूला 100 लोक जर असतात तर 100 लोक कोण कुठल्या परिस्थितीमधून आले हे आपल्याला समजू शकत नाही. मग आपण आपली काळजी घेतली पाहिजे. गव्हर्नमेंट किंवा सरकारवर अवलंबून राहणं हे तितकंसं नाहीये, कारण गव्हर्नमेंटनी त्यांच्या परीने सगळ्या गाईडलाईन्स दिल्या आहे, पण प्रत्येकाला आपला जीव वाचला पाहिजे ही आपली जबाबदारी महत्वाची. कारण विषयाचं आपल्या नावच असं आहे की माझी सुरक्षा ही दुसऱ्यांनी सांगण्याची गोष्ट नाहीच आहे. ऍक्च्युली सुरक्षा ही आपल्यालाच घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यामधून खरंय. म्हणजे जसं विमान प्रवास करत असताना आपण बऱ्याचदा असं तिकडे सुद्धा काही इन्स्ट्रक्शन्स असतात की आधी आपल्याला स्वतःचा जीव वाचवायचा आहे, तसा आताचा काळ असाच आहे की स्वतःचा जीव वाचवून मग आपण इतरांना कशी मदत करू शकू ही आत्ताची गरज आहे, ही काळाची गरज आहे. सुरक्षा म्हणजे काय ह्याच्याबद्दल आपण सर बोलत होतो. बरोबर. सुरक्षा म्हणजे एखाद्या धोकेदायक वस्तूपासून किंवा परिस्थितीपासून आपण त्याच्यापासून मुक्त राहणं किंवा त्याच्यापासून दूर राहणं आणि अपघात होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये आपण काय सावधगिरी बाळगली पाहिजे ही गोष्ट करणे म्हणजे सुरक्षित राहणे. आपण एकीकडे स्लाइड सुद्धा बघतोय सर, आपले सगळे प्रेक्षक बघू शकतात. अगदी. सुरक्षा कोणासाठी? तर पहिली गोष्ट म्हणजे सुरक्षा ही स्वतःसाठी महत्वाची आहे. जर का आपण स्वतः सुरक्षित असेल तर आपलं कुटुंब सुरक्षित राहील, आपण सुरक्षित, आपल्या कुटुंबावर आपला समाजही सुरक्षित राहील आणि समाज सुरक्षित राहिला तर देश सुरक्षित राहील त्याच्याबरोबर. तर मी एक उदाहरण सांगू इच्छितो की सुरक्षा ही फक्त आत्ताची गरज नव्हती. ही म्हणजे महाभारत म्हणा किंवा रामायणापासून सुरुवातीला आलेली आहे. कारण आपण रामायणात बघितलं की लक्ष्मणाने एक लक्ष्मण रेषा आखून दिली आणि सीतेला सांगितलं की तू या लक्ष्मणाच्या रेषेच्या बाहेर येऊ नको. ती लक्ष्मण रेषा जर आपण पाळली म्हणजे सर्वांनी जर ती पाळली तर आपण सुरक्षित राहू. ती चूक जी सीतेने केली की ती भिक्षा द्यायला रावणाला आली आणि रावणाने मग नंतर आपल्या पूर्ण रामायण माहिती आहे की सुरक्षित राहणं ते तेव्हापासून आलंय. किंवा आपण अगदी आत्ताचं उदाहरण घेतलं तर सचिन तेंडुलकर एकही मॅच किंवा कोणीही क्रिकेटर जे आहेत हे कोणीही आपल्या सुरक्षित असल्याशिवाय ग्राउंडवर उतरत नाही. प्रत्येक वेळी हेल्मेट घालतील, त्यांचे जे काही वैयक्तिक सुरक्षा साधनं आहे हे कंपल्सरी घालतील, त्याशिवाय ते क्रिकेट खेळायला किंवा मैदानावर उतरत नाही. किंवा आपण शिवाजी महाराजांचं अगदी उदाहरण घेतलं तर शिवाजी महाराजांनी अफजल खानाची भेट सर्वांना मला माहिती आहे. त्यांनी फक्त अंगरखा नव्हता घातला, त्याच्या आतमध्ये चिलखत घातलं होतं. तर चिलखत कशासाठी येतो की त्यांना माहिती होतं हा पुढे काय धोका आहे, अफजल खानापासून काय धोका आहे आणि तो धोका त्यांनी अगोदर ओळखून त्याच्या आतमध्ये त्यांनी चिलखत घातल्यामुळे त्यांचा जीव वाचला. तर ही जी सुरक्षा ही तेव्हापासून चालत आलेली आहे. म्हणजे आता तुम्ही जे सांगताय त्याच्यावरनं असं लक्षात येतं की आपण जेव्हा समाजात वावरत असतो तेव्हा वावरत असतानाच संभाव्य धोके कोणते असू शकतील ह्याचा सुद्धा विचार करणं त्या क्षणाला हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. हीच गोष्ट महत्वाची. संभाव्य धोके म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कारण आपण नेहमी म्हणतो की आपण सुरक्षा अगोदर
सुरक्षा म्हणजे की अगोदर आपण असेसमेंट केलं, म्हणजे अगोदर तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात किंवा एखादी गोष्ट करणार आहात त्याच्या तिथे पुढे धोका काय होऊ शकतो. जसं शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं तसं आपण कुठे अगदी ट्रेकिंगला गेलो किंवा पोहायला गेलो तर तिथे काय काय धोके असू शकतात याची जर का आपण पूर्वकल्पना आपल्याला आली तर ती धोके टाळू शकतो आपण आणि त्याच्यामधून आपला जीव वाचू शकतो, आपण सुरक्षित राहू शकतो. खरंय. मग ही सुरक्षा कुठे कुठे आणि कशी कशी ती काळजी आपण कशी घ्यायची किंवा काय काय करायचंय त्याच्यासाठी? सुरक्षा म्हणली तर आपल्याला अगदी क्षणोक्षणी सुरक्षा घ्यावी लागेल, कारण आजच्या धावपळीच्या युगामध्ये एकतर प्रत्येक 24 तास तर काही बदल वाढलेले नाहीये, पण 24 तासामध्ये लोकांकडे कमी वेळ झालाय, म्हणजे आपले कामं वाढलेत अशातला एक भाग असू शकतो, किंवा आपण मॅनेज करू शकत नाही. मग प्रत्येक गोष्टी एक गोष्ट करताना म्हणजे माणूस एक जेव्हा गोष्ट करत असतो तेव्हा पॅरलली दुसरी गोष्ट पण करू शकतो. पण आपल्या शरीरामध्ये अशी एक अवयव आहे मेंदू की जो एका वेळेस फक्त एकच गोष्ट कॉन्सन्ट्रेशन देऊन करू शकतो. एकाच वेळेस तुम्ही गाडी चालवत असताना गाडीवर चालवणं, पुढे ट्रॅफिकचा अंदाज घेणं आणि मोबाईलवर बोलणं या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस होऊ शकत नाही. तसंच कारखान्यांमध्ये सुद्धा किंवा कुठेही आपण कारखान्यांमध्ये जर म्हटलं तर असुरक्षित कृती करणं किंवा असुरक्षित परिस्थितीमध्ये काम करणं अशा जर गोष्टी असतील किंवा तुम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स असेल, एखाद्या गोष्टीला माहिती नाहीये, अर्धवट ज्ञान असेल तर तुम्ही ती गोष्ट जर करायला गेलं तर तुमचा ऍक्सिडेंट होऊ शकतो. कारण आपण पुन्हा मी महाभारतामध्ये होतो की अभिमन्यूंनी अर्धवट ज्ञान असल्यामुळे त्याला चक्रव्यूहातून बाहेर पडता आलं नाही. ते का बरं? की कारण त्याला पूर्ण ज्ञान नव्हतं तेव्हा आणि त्याच्यामध्ये तो भेदू शकला नाही म्हणून त्याचा अंत होईल. किंवा काही काही वेळेला असं सुद्धा असतं की काही जणांचं एक काम जे पर्टिक्युलर तुम्ही कारखान्यांचं उदाहरण दिलं की एखादी व्यक्ती एखादं काम वर्षानुवर्ष करत असते, त्यामुळे तिला एक थोडासा आत्मविश्वास किंवा कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स असतो आणि मग नकळतपणे कधीतरी चूक होण्याची सुद्धा शक्यता आहे. तर असं सुद्धा होऊ शकतं ना की वर्षानुवर्ष करत असलेल्या कामामध्ये सुद्धा कधी ना कधीतरी चूक छोटीशी आणि ती महागात पडू शकते आपल्याला. अगदी बरोबर. कारण बऱ्याच लोक म्हणतात की मी 10 वर्षापासून एकच काम करतोय, 20 वर्षापासून, तोपर्यंत मला ऍक्सिडेंट नाही झालेला. पण तुम्हाला हे माहित नसतं की तुमचं तेव्हाचं वय समजा 25 असेल आणि आज जर का 10 वर्षानंतर 40 वय झालं तुमचं, तर तुमचं कामाची कॅपॅसिटी कमी होऊन जाते, तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होऊन जातं आणि या गोष्टी ज्या असतात त्या अपघाताला कारणीभूत ठरतात. ओव्हर कॉन्फिडन्स हा केव्हाही धोकेदायकच असतो. गाडीवर जरी उदाहरण घेतलं की फुल स्पीडमध्ये मी गाडी कंट्रोल करतो, पण गाडी कंट्रोल किंवा गाडी थांबायला कितीही स्पीड असला तरी गाडी थांबायला 3 सेकंद लागतात आणि जर का 120 किंवा 100च्या स्पीडने गाडी गेली तर तो स्पीड आपण 3 सेकंदामध्ये थांबू शकत नाही. हा झाला ओव्हर कॉन्फिडन्स. तर ओव्हर कॉन्फिडन्स कुठल्याही गोष्टीचा नसायलाच हवाय. तुम्ही आता खूप छान मुद्दा मांडलात आणि अत्यंत सहजपणे आला की 10 वर्ष मी एखादं काम करत असताना 10 वर्षापूर्वी माझं वय, माझी कॅपॅसिटी आणि आता थोडंसं त्याच्यामध्ये शिथिलता म्हणा किंवा आपण थोडेसे संथ होण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जे सर मगाशी म्हणाले की संभाव्य काय त्याच्यातनं होऊ शकतं, त्याच्यामध्ये हा पण एक मुद्दा येऊ शकेल की माझं वय आणि आता मी किती प्रमाणात तसंच काम करू शकत असेल. सर हे सगळं तर आपण सांभाळतो आहोतच की कुठे कुठे आणि कशी काळजी घ्यायची आधीच ओळखायचं, पण मग अपघात होतातच तरी सुद्धा कोणालाच आणि ते व्हावेत असं वाटत नसतं खरं तर, पण ते होतात. त्याची काय कारणं असतात मग? बरोबर. मी नेहमी असं ट्रेनिंगमध्ये सांगत असतो की भारतामध्ये सर्वात स्वस्त काय आहे, सर्वात महाग काय आहे. तर सर्वात स्वस्त हा मृत्यू झालेला आहे आणि सर्वात महाग आपलं जीवन झालेलं आहे जे अनमोल आहे. पण ऍक्सिडेंट व्हावा हे कोणालाही वाटत नसतं, पण ऍक्सिडेंट होत असतात. तर त्याची कारणं अशी की काही ठिकाणी काही वेळेस असुरक्षित परिस्थिती असते, धोकेदायक परिस्थिती असते, अशा ठिकाणी बरेचसे लोक कामं करत असतात. इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा कन्स्ट्रक्शनमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी बघतो की कन्स्ट्रक्शन चालू आहे, तिथे सुद्धा धोकेदायक परिस्थिती असते. त्याच्यामध्ये पुढचा टप्पा दुसरी गोष्ट अशी की असुरक्षित कृती करतो आपण, म्हणजे कामाची पद्धत चुकीची असते. म्हणजे ज्या गोष्टीचं आपल्याला पूर्ण माहिती नसते की ती ह्या टप्प्यानुसार गोष्ट करायची आहे, ती जर का चुकीची केली किंवा माहिती असताना सुद्धा मला कमी वेळात जास्त काम करायचंय म्हणजे कामामध्ये शॉर्टकट्स मारायचे, तेव्हा तुम्हाला ती घाई जी असते ती नडते, तर तिथे ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते. बरोबर. त्यानंतर
पुढचा एक मुद्दा येतो की पीपीज म्हणजे वैयक्तिक सुरक्षा साधने, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट जे असतात ती आपल्याला अपघात होऊ नये म्हणून नाही दिलेली असतात. अपघात जर झाला असता आपल्याला त्याचा प्रभाव जो असतो कमीत तो कमी कमीत आपल्याला- कमी व्हावा. आता आपण हल्ली रोडवर बघतो की अपघात होतात. हेल्मेट असलं तर अपघात होणार नाही असा भाग नाही. हेल्मेट असेल तर तुमचा जीव वाचेल, ऍटलीस्ट तुमचा मेंदूला मार लागणार नाही. पण हेल्मेट नसेल तर तुम्ही ऑन दी स्पॉट जाणार. म्हणजे सुरक्षा ही हेल्मेटवर पण जबाबदारी आहे. कारण हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आपण आता रोज सगळे लोक आपण मास्क जे घालतोय ते कशासाठी घालतोय, ते पीपीचाच एक प्रकार आहे खरंय, खरंय. की वैयक्तिक सुरक्षा साधनं आहेत ते. खरंय. आपण अजूनही सविस्तर ह्याच्यावर बोलणार आहोत, कारण की सरांनी मगाशी जसं सांगितलं की 4 वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ह्या गोष्टीकडे बघायचंय की आपली वैयक्तिक सुरक्षा, कामाच्या ठिकाणी, पर्यावरण, आपलं रस्ते, ह्या सगळ्यावर आपण बोलणार आहोत. आणि अजूनही कोणत्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे सविस्तर बोलूया, पण एका ब्रेकची वेळ झाली. बघत राहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. आपली सुरक्षा आपली जबाबदारी या विषयावर आपण बोलतो आहोत. प्रसाद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत, सुरक्षा अधिकारी आहेत ते, नाशिकहून खास आपल्या या कार्यक्रमासाठी इथे आलेत. सुरक्षेबद्दल बोलत असताना सर आपण जे 4 मुख्य प्रकार सांगितले त्याच्यावर जरा थोडंसं सविस्तर बोलूया की 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत सुरक्षा म्हणतोय तेव्हा. बरोबर. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम जी सुरक्षा आहे ती वैयक्तिक सुरक्षा म्हणजे पर्सनल सेफ्टी. पर्सनल सेफ्टी, वैयक्तिक सुरक्षा. आपण सुरक्षित राहिलो तर आपलं कुटुंब सुरक्षित राहील, मगाशी सांगितल्याप्रमाणे. पण त्याच्यामध्ये आपण घरामध्ये जेव्हा असतो तेव्हा आरोग्य सुरक्षा इथून सुरुवात करूया की आरोग्य सुरक्षा म्हणजे काय, की आपलं आरोग्य जर सुरक्षित राहिलं तर आपली कामाची कॅपॅसिटी वाढते आपली. कारण जर मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य, शारीरिक शक्ती आपण जर मेंटेन करायची म्हटली तर रोजचं व्यायाम करणं आणि फिजिकल फिटनेस ठेवणं हे तेवढंच आवश्यक आहे. कारण आपल्याला रोज आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवण्याकरता किंवा आपल्याला बाहेर जावं लागतं, त्यासाठी फिजिकल फिटनेस आपल्याला आवश्यक आहे. आणि तो फिजिकल फिटनेस आपला ठेवणं आपल्याला फार आवश्यक आहे. त्याच्याबरोबर मानसिक आरोग्य सुद्धा आहे की मानसिक आरोग्य जर का आपल्याला कामावर गेल्यानंतर तिथे अनेक प्रकारच्या ताणतणाव असतात, घरातले ताणतणाव असतात, ह्या गोष्टी ज्या आपल्याला आहेत या कशा कंट्रोल करता येईल त्यासाठी ध्यानधारणा आहे. योगा आपण योगा करू शकतो, मेडिटेशन्स करू शकतो की जेणेकरून आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा आपली जी मानसिक आरोग्य आहे ते चांगलं राहील. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपण आता ज्या 6 महिन्यामध्ये बघितलंय की मानसिक आरोग्य ढासळलेल्या व्यक्ती खूप होत्या. अगदीच उदाहरण सांगायचं म्हटलं की ज्यांच्याकडे पैसे नाहीयेत असे शेतकरी आत्महत्या करताय कारण त्यांचं मानसिक आरोग्य डिस्टर्ब झालंय. पण ज्यांच्याकडे लाखो रुपये, करोडो रुपये असून सुशांत सिंग सारख्या माणसांनी सुसाईड करणं किंवा त्याच्या मानसिक स्थिती जी बदलली त्याच्यामुळे त्याला त्या गोष्टीला पुढे जावं लागलं किंवा ती मानसिक स्थिती त्याची ढासळल्यामुळे त्यांनी ते पाऊल उचललं. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे फिजिकल एक फिटनेस जो आहे तो आपल्या मनावर सुद्धा महत्त्वाचा आहे. कारण मी नेहमी सांगतो की आपलं मन जर पॉझिटिव्ह असेल किंवा सकारात्मक विचार असतील आपल्यामध्ये आणि आपण जर का तसे विचार केलेच गेलं तर आपलं फिजिकल फिटनेस जरी कमी असेल तरी आपण चांगल्या प्रकारे जगू शकतो, चांगल्या प्रकारे आपण काम करू शकतो. कारण विल पॉवर फार स्ट्रॉंग असते, हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याचं सिंक्रोनायझेशन असणं पण फार गरजेचं आहे, शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य. सर एक फोन घेऊया आणि मग उरलेले जे आपले 3 हेडिंग्स किंवा वैयक्तिक सुरक्षेमध्ये सुद्धा अजून काय काय राहिलंय त्याच्याकडे आपण जाऊया. डॉक्टर पाटगावकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार सर. हॅलो सर. 4 प्रश्न आहेत. बर. पहिला प्रश्न असा आहे की आपल्या घरामध्ये एक गॅस सिलेंडर असतो. तो गॅस सिलेंडर बाबत पण सावधानता बाळगणं महत्वाचं आहे. तो गॅस सिलेंडर म्हणजे एक प्रकारे आपल्या घरात बॉम्ब असतो अशा पद्धतीची समजूत करून घेऊन आपण त्याची काळजी घ्यायला पाहिजे. तर या बाबतीत आपण मार्गदर्शन केलं तर बरं होईल. दुसरा प्रश्न असा आहे की पक्ष्यांची सुरक्षा ही पण आपल्या हातात आहे, आपली जबाबदारी आहे. आपण बऱ्याच वेळा मोठ्या आवाजात रेकॉर्ड लावतो किंवा फटाके लावतो, त्यामुळे पक्षी घाबरतात आणि बाहेर जातात, ते बाहेर पळून जातात. तर ते पर्यावरणाच्या दृष्टीने ती सुरक्षा आपण महत्वाची याबाबत आपण मार्गदर्शन करावं समाजाचं. तिसरा प्रश्न असा आहे की 1-2 महिन्यापूर्वी वृत्तपत्रामध्ये आलं होतं की विहिरीमध्ये करंट सोडलाय आणि 2 मुलं पोहायला गेली आणि ती एक्सपायर झाली.
अरे बाप. तर विहिरीमध्ये करंट सोडणं किंवा विहिरीमधल्या करंट बाबतची जबाबदारी घेणं हे सुद्धा फार महत्वाची आहे आणि त्याची काळजी त्या पंप मालकांनी घ्यायला पाहिजे. या संबंधात पण आपण मार्गदर्शन केलं तर बरं होईल. आणि चौथ्या बाबतीत असं आहे की आपण हेल्मेट या गोष्टी सांगितल्या. बऱ्याच वेळेला मोबाईलवर बोलत असताना किंवा ट्रक ड्रायव्हर किंवा एसटी ड्रायव्हर सुद्धा मोबाईलवर बोलत असताना ड्रायव्हिंग करत असतात. तर ती सुद्धा सुरक्षा सर्व प्रवाशांची घेणं महत्वाचं आहे. याबाबत आपण समाजाचं मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. तुम्ही वेगवेगळ्या हेडिंगचे 4 प्रश्न विचारले असल्यामुळे आपण चारहीची उत्तरं एकाच वेळेला आपण सरांना नाही विचारणार आहोत. आपण सगळे प्रश्न विभागून त्याची उत्तरं घेऊया. आणि जो तुम्ही विहीर आणि त्याच्यामधला करंट हा जो प्रश्न विचारलात हा मला वाटतं वैयक्तिक जबाबदारीचा हा प्रश्न आहे. त्यामुळे त्याच्यावर थोडंसं आपण नंतर चर्चा करू. गॅस सुरक्षा, मला वाटतं वैयक्तिक सुरक्षेमध्ये ही आपलं पुढचं टॉपिक आज असणार होता. कारण सरांनी अगदी 4 प्रश्न जे विचारले ते अगदी आपण जे पहिल्यांदा सुरुवातीला जी स्लाइड बघितली की 4 पिलर जे आहेत त्याच्यामध्ये वैयक्तिक सुरक्षामध्ये घरामधल्या महिला ज्या काम करतात किंवा किचनमध्ये गॅस सुरक्षा फार महत्वाची आहे. तर गॅस सुरक्षेसाठी आपण दर 6 महिने किंवा एका वर्षामधून भारत गॅस किंवा जी एजन्सी असते त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आणि त्यांची सगळं चेकअप करतात. पण बऱ्याच वेळा असं आढळतं की लोक काय करतात की त्याच्यामध्ये नाही सांगत आम्हाला नाही करायचंय आणि सर्व ओके आहे असं सांगून मोकळे होतात. पण त्यांचा जो सर्व्हे जो असतो तो त्याच्यासाठीच असतो की त्यांना ते कंपल्सरी आहे. आणि तुम्ही जर का तो त्यांना चेकअप करू नाही दिला म्हणजे आपण जी रबरी नळी असते त्याला कुठेतरी हे क्रॅक गेलेले असतात किंवा कुठेतरी लिकेज झालेलं असतं किंवा आपण तिथे जे अन्न वगैरे सांडतं तिथे झुरळ किंवा काही कीटक येतात आणि ते पाईपला खराब करू शकतात. किंवा तुमचं लिकेज जे आहे आपण गॅस सिलेंडर घेतो आणि गॅस सिलेंडर घेतल्यानंतर आपण बऱ्याच वेळा चेक करत नाही ते. पण त्यांचं जे सील असतं ते सील तुम्ही घेतानाच उघडा आणि त्याच्यावर पाणी टाकून बघा. 2 थेंबाचे पाण्याचे थेंब टाकले तर त्याच्यामधून जर बुडबुडा आला तर ते गॅस लिकेजचं एक महत्वाचं कारण असतं. मला वाटतं हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. बरोबर. आणि बर्नर्स जे आहे बर्नर्सच्या याच्यामध्ये सुद्धा कार्बन खूप चढतो आणि कार्बन चढल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की गॅस कमी येतो त्याच्यामध्ये काजळी आल्यामुळे. पण मग त्याच्यावर आपण काय करतो ठोकून ठाकून त्याला काजळी पाडतो. पण तसं न करता जे प्रॉपर त्या एजन्सीला बोलवा त्यांच्या माणसाला बोलवा आणि त्याच्याकडून ते साफ करून घ्या. तसंच गॅस गिझर बऱ्याच लोकांकडे असतं. तर गॅस गिझरला सुद्धा आपण जिथे जिथे जॉईंट्स आहेत ते वर्षभरातून एकदा तरी आपण ते जॉईंट्स पाहिले पाहिजे. कारण आपण जेव्हा जिथे जॉईंट्सला क्लिप लावतो ती क्लिप उष्णतेने गॅसमुळे हीट असते त्यामुळे त्या हिटिंगमुळे ती थोडीशी क्रॅक होऊ शकते किंवा तिची लाईफ कमी होते. मग तेवढा तो भाग आपण कट करून पुन्हा आपण नवीन फ्रेश जी हे एंड येईल ते आपण परत लावू शकतो. तिथून लिकेज होण्याचे चान्सेस जास्त आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की किचनमध्ये समजा अगदी चुकून गॅस लिकेज झाला तर बऱ्याच लोकांना माहिती नसतं बाहेर गावी गेले किंवा रूम लॉक आहे आणि गॅस लिकेज झाला हे माहिती नाही किंवा गॅस चुकून राहिलाय दुधाचं किंवा पाण्याचं भांडं ठेवलंय आणि ते तसंच राहिलंय. तर बऱ्याच वेळा काय करतो की आपण रूम उघडल्या लाईट्स ऑन करतो. तर लाईट्स ऑन केले नाही पाहिजे कारण त्यांनी काय होतं की स्पार्किंग होतं. समजा अगदी पॅक रूम असेल किचन समजा पॅकच्या पॅक असेल तुमची खिडकीला बाहेर जायला हवा नसेल तर हवाच्या किचनमध्ये पूर्ण गॅस असतो LPG गॅस जो फ्लेमेबल आहे आणि तुम्ही जर का नुसतं बटन जरी चालू केलं तर तिथं स्पार्किंग झालं तर इमिजिएट तुमच्या इथे आग होऊ शकते आग लागू शकते. आग लागल्यानंतर इतका मोठा भडका जर झाला गॅस सिलेंडर कधीही इमिजिएट फुटत नाही. हे लक्षात ठेवायला पाहिजे कारण गॅस जर लिकेज झाला आणि तुम्हाला लक्षात आलं की गॅस लिकेज झालेला आहे अगदी जो माणूस गॅस सिलेंडर उचलू शकेल किंवा त्याला कॉन्फिडन्स आहे मी जे सांगतो ते आमच्या प्रॅक्टिसेस आहेत म्हणून सांगतोय. कोणी घरी ट्राय करून बघू नका. जर ज्याला वाटेल की बुवा गॅस सिलेंडर झालाय लिकेज झालेला आहे शक्यतो तो रूमच्या बाहेर काढता आला तर बघा. तो बाहेर काढल्यानंतर तुमचा पाण्याचा ड्रम वगैरे जर असेल तिथे तर त्या पाण्याच्या ड्रम मध्ये उलटा करा म्हणजे ते पाण्यामध्ये तो डिझॉल्व्ह होईल आणि तो गॅस त्याच्यामध्येच राहील तो बाहेर येणार नाही. दुसरी गोष्ट हिंमत जर नसेल समजा तुम्हाला गॅस काढणं शक्य नसेल तर बर्नर त्याचं काढून रेग्युलेटर काढून त्यावर ओला गच्च पाण्याचा कपडा म्हणजे आपण टॉवेल म्हणा किंवा चादर म्हणा किंवा अगदी बारदार जर घेतलं तर ते टाका. ते टाकल्यानंतर काय होईल की गॅस जो आहे तो तुमचा
त्या ओल्या पाण्यावर ओल्या फडक्यावर जमा होतो आणि तो पांढऱ्या रंगाने सगळा बर्फासारखा होतो. अच्छा. त्यामुळे तो बर्फासारखा झाल्यावर समजून घ्या की तो गॅस आता लिकेज थांबतोय. मग हळूहळू तुम्ही तो बाहेर घेऊन जाऊ शकतात आणि हे करू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवा की ही जबाबदारी कुठल्याही लेडीजनी किंवा ज्यांना लहान माहिती नाहीये हा. त्यांनी, कारण हे जरी आम्ही सांगितलं तर हे आम्ही प्रॅक्टिकली करतो. इथे प्रॅक्टिकल आपण दाखवू शकत नाही, पण जर डेअरिंग असेल तेवढं आपल्याला थोडीशी नॉलेज असेल, माहिती असेल तर आपण करू शकतो. हल्ली घरामध्ये फायर एक्सटिंग्विशर्स पण ठेवतात, आपण त्याच्याकडे पण पुढच्या टप्प्यात येऊया. विद्युत सुरक्षा ही सुद्धा खूप महत्वाची आहे. जेव्हा वैयक्तिक सुरक्षेबद्दल आपण बोलतो आहोत तर त्याबद्दल काय सांगा? आधी आपण त्याची स्लाइड पण बघितली, आपण पुन्हा बघू शकू ती. वैयक्तिक सुरक्षा म्हणजे आपल्या घरामधली सुरक्षा, की त्याच्यामध्ये गॅसचे आता आपण सांगितलं तसंच इलेक्ट्रिकमुळे आग लागते. इलेक्ट्रिकचे जे बोर्ड्स असतात तर त्याच्यावर उपाय काय की तुम्ही एखाद्या बोर्डवर जर का जास्त लोड दिला आणि त्याची जर का कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोड आला तर तो बस्ट होऊ शकतो किंवा तिथे आग लागू शकते. त्यानंतर कुठलेही उपकरण जे आहेत ते ब्रँडेड वापरा. आता इथे मला स्पेशली नमूद असं करायचं आहे की चायना मेड जे आहेत, आपण म्हणतो की चायना मेड मध्ये स्वस्त मिळतात, पण स्वस्त घेतलं तर ते खूप महागात असू शकतं, महागात पडू शकतं. मी एक स्वतःचा अनुभव सांगतो की ज्या एका इन्सिडन्समुळे मी या प्रोफेशनमध्ये उतरलो म्हणण्यापेक्षा मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगला मी प्रोडक्शन बघायचो. पण एक 7-8 वर्षापूर्वी 2012-13 मध्ये दिवाळीच्या वेळेस मी पण चायना लाईटमाळ आणल्या होत्या आणि मी लावत होतो. लाईटमाळ लावलेली होती, चुकून बटन ऑन झालं होतं पण लाईट लागलेली नव्हती. लाईट लागली नाही म्हणून मी माझ्या रेलिंगवर चढलो गॅलरीच्या, आणि जी लोखंडी होती आणि लोखंडी असताना मी वरती चढलो आणि माझं दुर्दैव असं की मी जिथे हात लावला, वायर अखंड होती भरपूर, पण मी जिथे हात लावला तिथे शॉक लागला आणि शॉक इतका भयानक होता की मी आज इथे असू शकलो नसतो. जे आहे ते मी माझ्या पत्नीमुळे आहे. कारण आजूबाजूचे इतके लोक ओरडले मोठ्याने की मी पूर्ण हवेमध्ये तरंगत होतो. म्हणजे अक्षरशः मला तो दर दिवाळीला तो इन्सिडेंट आठवतो. आणि तिने ते बटन बंद केल्यानंतर मी त्याच्यावरून खाली पडलो आणि 2 मिनिटं 5 मिनिटं मला काही सुचलं नाही. त्याच्यानंतर मी जेव्हा विचार केला की अरे आज ही घटना का बरं घडली, तर ही घटना जी घडली ती आपल्या एका चुकीमुळे घडली. आणि त्यानंतर जीव किती महत्वाचा आहे हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर मला असं वाटलं की नाही, याच्यामध्ये आपण कसं काम करायला पाहिजे. पण याची माहिती घेता घेता आपण पुढे पाहणार आहोत की याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये सेफ्टी डिप्लोमा, ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी असा एक कोर्स आहे. आपण आताच सांगूया, नंतर ब्रेक घेणार आहोत आपण, कारण की आता हा विषय निघालाच आहे. तर आपण सांगूयात की आता तुमच्या बाबतीत असा प्रसंग घडला म्हणून तुम्हाला या फील्डकडे यावंसं वाटलं. असा प्रसंग कोणाच्याही बाबतीत घडू नये. पण मग यायचं असेल या फील्डमध्ये तर बेसिक एज्युकेशन काय लागतं ते सांगूयात आणि मग सविस्तर आपण नंतर बोलू. बेसिक एज्युकेशन असं लागतं की तुम्हाला इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे, डिप्लोमा असो किंवा बी झालेलं पाहिजे. याच्यासाठी की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ज्या आहेत त्या टेक्निकल किंवा गोष्टी लागतात तिथे, त्यामुळे त्या पाहिजे. किंवा काही ठिकाणी केमिकल कंपन्या ज्या आहेत तिथे केमिकल म्हणा किंवा फूड इंडस्ट्री म्हणा, या कंपन्यांमध्ये BSc MSc जे केमिकल्स असतात ते तुम्ही करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला हा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा करता येतो. त्याचं नाव काय त्या कोर्सचं? इंडस्ट्रियल ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी. ओके. तर करता येतो. महाराष्ट्रामध्ये बरेचसे कॉलेजेस आहेत. त्यामध्ये मुंबईमध्ये जी सुरुवात या सेफ्टी डिप्लोमाची झाली ती CLI ला झाली, सेंट्रल लेबर इन्स्टिट्यूट झालेली सायनला. त्यानंतर बऱ्याचशा वेगवेगळ्या सिटीमध्ये प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जवळपास तो हा डिप्लोमा आहे. याच्यामध्ये 2 प्रकार असे आहेत की एक इंडस्ट्रियल सेफ्टी असतो की जिथे फक्त मॅन्युफॅक्चरिंग किंवा या यांत्रिकी जिथे असतात तिथे, आणि दुसरा आहे जो फायर इंजिनिअरिंग किंवा फायर सेफ्टी आहे, तो आपला ज्या गॅस इंडस्ट्री आहे, पेट्रोलियम इंडस्ट्री आहे तिथे प्रिफर केला जातो तो.
अशा पण पद्धतीचं एक फील्ड असू शकतं ह्याची बऱ्याच जणांना माहिती नसेल. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांना खऱ्या अर्थाने सुरक्षिततेसाठी काही करायचंय तर ती मंडळी या फील्डची निवड करू शकतात, जशी सरांनी केली. मी मगाशी म्हटलं तसं की सरांच्या बाबतीत असा प्रसंग घडला आणि त्यांना या फील्डकडे यावंसं वाटलं. पण आपल्यापैकी बरेच जण असे असतील की समाजासाठी आपण काय करू शकतो ह्या भावनेने या फील्डचा विचार नक्की करू शकतात. सुरक्षेबद्दल आणखीन काय काय आहे? औद्योगिक सुरक्षा, पर्यावरण सुरक्षा किंवा रस्ते सुरक्षा हे सुद्धा खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यावर आपण बोलणार आहोत. पण ब्रेकची वेळ झाली. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. आपली सुरक्षा आपली जबाबदारी या विषयावर आपण बोलतोय. प्रसाद देशपांडे सर त्यांचे अनुभव सांगतायत आणि आत्ताचा ब्रेकला जाण्याआधीचा अनुभव ऐकून तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की बापरे, हे माझ्या बाबतीत खरंच व्हायला नको. आणि सर आत्ता ब्रेकमध्ये हेच सांगत होते की खरंच हे व्हायला नको, ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे? बरोबर. काय सांगाल सर की हे नको, आपल्या बाबतीत नकोच व्हायला असं? आपण मागच्याच मुद्द्याला कंटिन्यू करू की इलेक्ट्रिकल सेफ्टी घरामध्ये जी आहे, तर इलेक्ट्रिकल सेफ्टीमध्ये आपण बोर्ड्सवर जास्त लोड दिला नाही पाहिजे. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की इलेक्ट्रिकलच्या जुन्या वायरिंग असतील त्या काही वेळेस कट होतात किंवा तडे पडतात, त्याला त्याची लाईफ संपलेली असते, ती लाईफ त्याची चेक केली गेली पाहिजे. त्यानंतर बऱ्याच वेळेस आपण इन्सुलेशन टेप लावतो. इन्सुलेशन टेप लावला म्हणजे आपण जिथे जॉईंट करतो तिथे वायर ओपन असते, त्याच्यावर इन्सुलेशन टेप लावला जातो. पण इन्सुलेशन टेप लावल्यानंतर तो कित्येक वर्ष आपण जर बघितला नाही तर त्याचं उन्हाळ्यामध्ये किंवा वर्ष 2 वर्षामध्ये त्याचा जो गम असतो तो निघून जातो आणि त्याच्यामधून 2 वायरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर एकत्र आल्या तर त्याच्यात शॉर्ट सर्किट होऊ शकतं आणि मोठी आग लागू शकते. इलेक्ट्रिकल सेफ्टी आपण घरामध्ये तर ऍक्च्युली जे जनरेटर वापरताय किंवा मोठी वस्तू वापरताय, एसी वापरताय, ह्या गोष्टी आपण दर महिन्याला ऍटलिस्ट साफ केल्या पाहिजे. साफ करताना आपल्याला हे आढळलं की तिथे काही गडबड तर नाही ना, तर त्या फ्रिक्वेंटली आपण जर चेक केल्या तर आपल्याला अगोदरच समजेल की हे होण्याच्या इन्सिडेंट्स व्हायच्या अगोदर आपल्याला लक्षात येईल. बरोबर, खरंय. यामध्ये सर वैयक्तिक सुरक्षा झाल्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या वातावरणात किंवा ज्या पर्यावरणात आपण राहतो ते सुद्धा आपण जपलं पाहिजे, कारण आपला आणि त्याचा थेट संबंध रोज येत असतो. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बरोबर, कारण आपण ज्या पृथ्वीवर राहतो आहोत, सुरुवातीच्या काळामध्ये लोकसंख्येचा विचार केला तर लोकसंख्या खूप कमी होती, पण आता लोकसंख्या वाढत चालली आहे आणि आपण जी जागा पशु पक्षी प्राणी आणि वनस्पती किंवा जंगलाची आहे ती आपण कमी करत चाललोय आणि आपण त्याच्यावर अतिक्रमण करत चाललो थोडक्यामध्ये. आणि अतिक्रमण जे होतंय ते आपल्यामुळे पण होतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे डेव्हलपमेंटच्या नावाखाली म्हणा किंवा डेव्हलपमेंट माणसांनी करावी, पण त्याच्यामुळे जी इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे, कारखानदारी खूप आली मोठ्या प्रमाणामध्ये, तर जंगलाच्या जंगलं उद्ध्वस्त झाली. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग म्हणा किंवा जमिनीची धूप ह्या गोष्टी वाढत चालल्या आणि इंडस्ट्रीमुळे तुमचं हवा प्रदूषण व्हायला लागलंय. ट्रॅफिकमुळे, रोड ट्रॅफिकमुळे हवा प्रदूषण. हवा सुरक्षित जर नाही राहिली तर आपल्याला श्वासोच्छवासाचे त्रास होऊ शकतात. बरेचसे परवाचीच बातमी होती की आता शहरांचा जो एक हवेचा एक शुद्ध असण्याचा जो एक म्हणतो आपण ते क्वालिटी जी असते ती घसरली. तर ती हवा प्रदूषण कमी केलं पाहिजे आपण, जेणेकरून की त्याच्यासाठी इंडस्ट्रीमध्ये जे चिमण्या असतात त्याच्यावर त्यांनी काही इन्स्ट्रुमेंट जर लावले तर त्याच्यामध्ये प्रदूषण कमी होईल आणि शुद्ध हवा राहील. त्यानंतर जलप्रदूषण ही सर्वात महत्त्वाची गोष्ट की जलप्रदूषणामुळे आपण हवा तर रोज क्षणोक्षणी घेतो, पण पाणी सुद्धा आपल्याला तेवढंच लागत असतं. आणि पाणी जर का ते खराब झालं, प्रदूषित झालं तर त्याच्यामुळे एक तर नदी मध्ये आपण बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन असतात त्या बंद झाल्या पाहिजे. इंडस्ट्रीचे जे काही पाणी आहे ते नदीपर्यंत जातं ते बंद झालं पाहिजे. त्या नदी इंडस्ट्रीचे जे हे ड्रेनेज लाईन्स आहेत किंवा त्यांचं दूषित पाणी आहे ते ट्रीटमेंट करून त्याच्यावर ट्रीटमेंट घेऊन ते पाणी पोर्टेबल वॉटर सारखं आपण करू शकतो की जे फक्त गार्डनला आपण यूज करू शकतो, पुनर्वापर करता येईल. त्यानंतर तिसरं आहे की जमीन प्रदूषण. जमीन जी आहे, आपण कुठल्याही इंडस्ट्री घ्या किंवा बऱ्याचशा शहरांमध्ये मोठमोठे शहराच्या बाहेर डम्पिंग यार्ड आहेत. त्या डम्पिंग यार्डमुळे होतंय काय की तिथे डम्पिंग केलं जातं आणि तिथून केमिकल्स असो किंवा काही प्लास्टिक आहे,
बऱ्याचशा अशा गोष्टीच्या पर्यावरणाला घातक आहे हो. त्या जमिनीमध्ये जाऊन जमीन पोल्यूट करतात आणि जमिनीमधून जे काही बोरिंग करे किंवा जिथून पाणी येतंय तिथलं पाणी प्रदूषित होत आहे. जिथे शेतकरी शेती करताय आणि आजूबाजूला जर का तिथे इंडस्ट्री एरिया असेल तर तिथला सगळा जो पट्टा असतो तो पूर्ण प्रदूषित होतो. आणि जमीन प्रदूषण पण फार महत्वाचं आहे की जमीन प्रदूषण न होणं आणि ती प्रत्येक गोष्टीची एक लाईफ असते, त्या लाईफ नंतर ते प्रदूषित होत चालतं. पण त्यापेक्षा आपण त्याचं लाईफ वाढवणं किंवा ते पुनर्प्रक्रिया करून पुनर्वापर करणं हे महत्वाचं आहे. अगदी खरंय. एक फोन आहे आपल्याला. माधवी जोशी आपल्याशी बोलतात ठाण्याहून. नमस्कार. हॅलो. हॅलो. नमस्कार. प्रश्न विचारा. नमस्कार. हा, मी माधवी जोशी बोलते ठाण्याहून. आपण खूपच छान सुरक्षेबद्दल माहिती सांगितलीत. त्याच्यामध्ये वैयक्तिक सुरक्षा म्हणून जे आपण सांगितलं त्याच्यामध्ये आता हल्ली करोनाच्या पायी मध्ये सगळं बंद होतं, परंतु आता पुन्हा लोक सकाळच्या मॉर्निंग वॉकला जायला लागलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बायकांच्या गळ्यातल्या साखळ्या ओढण्याचे प्रमाण खूप झालेलं आहे. तर ती जबाबदारी खरं आपल्या महिलांनी किंवा पुरुषांनी सुद्धा असं ओळखणं खरं क्रमप्राप्त आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणखी दुसरं म्हणजे की आमच्या महिला वर्ग सुद्धा क्रॉस करताना दरवेळेला मी खूप वेळा बघितलेलं आहे आणि मी स्वतः त्या बायकांना मुलींना सांगितलेलं आहे की तुम्ही एका बाजूला उभं राहून मोबाईलवर बोला, क्रॉस करताना बोलू नका, तुमच्याच जीवाला धोका आहे. तर तो पण एक मुद्दा तुम्ही वैयक्तिक सुरक्षेच्या दृष्टीने आपण बोललात तर फार बरं होईल. धन्यवाद. धन्यवाद माधवीताई. कशी सगळी जी हेड्स मगाशपासून आपण बोलतोय ते एकमेकांशी जोडलेली आहेत ना. वैयक्तिक सुरक्षेमध्ये रस्ता सुरक्षा सुद्धा आता आपोआपच आलं. काय सांगाल त्याच्याबद्दल? अगदी बरोबर माधवीजी. तुम्ही जे म्हटला की चेन स्नेकर जे असतात ते सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना आपण आपली सुरक्षा तर करतोच आहे, पण सुरक्षा प्रत्येक गोष्टीची केली पाहिजे. जसं तुम्ही आता सांगितलं की मी सोन्याच्या साखळ्या घालून जर मॉर्निंग वॉकला गेलं तर सुरक्षित कसे आहात, त्यापेक्षा मॉर्निंग वॉकला जाताना घालू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा एक मुद्दा आहे की धनसंपत्ती म्हणजे आपलं सोनं सुद्धा आपण सुरक्षित ठेवतो, लॉकरमध्ये ठेवतो. आता सायबर सुरक्षा एक नवीन प्रकार आला किंवा ऑनलाईन जे फ्रॉड्स होतात त्याची सुद्धा सुरक्षा आहे की गव्हर्नमेंट किंवा जे IT तज्ज्ञ आहे ते खूप मोठं काम करून त्याच्यावर किती कंट्रोल आणता येईल हा एक प्रयत्न करत असतात. पण त्यांच्यापेक्षा जास्त हुशार असतात त्यांचे जे चोर असतात, चोर मामटे, ते त्यांच्यापेक्षा ITच असतात. ते हुशार लोक जे असतात ते IT क्षेत्रातले असतात, ते त्याच्यावर काम करतात. आणि ते ब्रेक कसं करता येईल, यांनी जी सिक्युरिटी लावलेली आहे ऑनलाईन ती ब्रेक कशी करता येईल याच्यासाठी ते काम करत असतात. पण आपण त्यांनी कितीही जरी त्याचा प्रयत्न केला तरी आपण आपली सुरक्षा आपण घेतली पाहिजे. कारण ऍक्च्युली कसं आहे की सुरक्षा, माझी सुरक्षा ही दुसऱ्यांनी सांगायची वेळ आलीच नाही पाहिजे. बरोबर आहे. खरे. रस्ते सुरक्षा सर, आपण आता हळूहळू कारण शेवटच्या टप्प्याकडे जातोय, बघता बघता वेळ कसं निघून जातो खरंच कळत नाही. रस्ते सुरक्षा हा आपल्याकडचा अत्यंत महत्वाचा भाग आहे बोलण्यासाठी, कारण वेगवेगळ्या प्रकारचे अपघात आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण रोज या सगळ्या गोष्टींना सामोरं जात असतो. काय सांगाल सविस्तर त्याबद्दल? रस्ता सुरक्षा आपण आपल्या फॅमिलीसाठी बाहेर पडत असतो. प्रत्येक जण आपल्या व्यवसायासाठी बाहेर पडतो आणि 8 ते 12 तास 14 तास बाहेर असतो. तो माणूस इतका असुरक्षित असतो की रोडवर पायी चालताना, मगाशी ताईंनी सांगितलं की पायी चालताना सुद्धा मोबाईल फोन चालू असतात किंवा गाडीवर चालू गाडीमध्ये आपण मोबाईल्स वापरतात. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की एका वेळेस मेंदू 2 कामं करू शकत नाही, त्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतात. मोबाईल चालवण्याचं प्रमाण कमी झालं पाहिजे. त्यामुळे काही तरुण मंडळी जी आहेत ती दारू पिऊन म्हणा किंवा ड्रिंक्स अँड ड्राईव्ह जे म्हणतो आपण ते केलं नाही पाहिजे. त्यानंतर सिग्नल जम्पिंग, माणसाला आता इतकं घाई आहे की 24 तासापेक्षा जास्त कामं डोक्यावर असतात आणि तो एक सेकंदाचा विचार करतो आणि जो सिग्नलवर उभा असतो तेव्हा 2 सेकंद सुद्धा त्याला थांबायला वेळ नसतो. पण समोरचा सिग्नल बंद झालेला नसताना जर आपण क्रॉस केला आणि तो आपला सिग्नल जम्पिंग केला तर आपला ऍक्सिडेंट होऊ शकतो, कारण समोरचा सिग्नल बंद न झाल्यामुळे तिकडून गाड्या येत असतात. तर ती एक आपण सुरक्षा पाळली पाहिजे. त्यानंतर सुरक्षित राहण्याकरता, कारण जे मायनर मुलं आहेत किंवा लहान मुलांकडे आपण
गाड्या देतो आणि अगदी कौतुकाने सांगतो की जा, अभिमानाने. अभिमानाने सांगतो की माझा मुलगा गाडी चालवतोय, पण नाही, तसं चुकीचं आहे. कारण त्यांना त्या रस्त्याची किंवा त्या आजूबाजूच्या याची कंट्रोल्सची माहिती नसते. आणि समजा त्यांनी एक धुंदी असते तरुणपणाची किंवा गाडी स्पीडमध्ये चालवायची आणि मग ती अनकंट्रोल झाल्यानंतर ॲक्सिडेंट होतात. आणि मायनर ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या मुलाला आणि त्याच्या पालकांना फार मोठी शिक्षा होऊ शकते. कारण आता जे नवीन कायदे आलेत त्याच्यामध्ये मायनर जर चालक असेल तर त्यांच्या आई वडिलांना 3 वर्षापर्यंत अनबेलेबल म्हणजे तुम्हाला सुटका नाही त्याच्यामधून अशी तरतूद शिक्षा केलेली आहे त्याच्यामध्ये. तर मायनर मुलांना सुद्धा तुम्ही गाड्या चालवू नका देऊ, जेणेकरून तुमचं जे भविष्य आहे ते आत्ताच तुमचं आधू किंवा दूर जाणार नाही याची काळजी घ्या तुम्ही. आपण ह्यावर आणखीन सविस्तर बोलणार आहोत. आणि मगाचा मुद्दा सुद्धा आहेच सर, की जसं तुम्ही म्हणालात की 25व्या वर्षी केलेलं काम 10 वर्षांनी आपल्या कॅपॅसिटीमध्ये फरक असतो, तसं वयाच्या आधी एखादं काम करणं तिथे सुद्धा तुमच्या मेंदूचा विकास आणि एकंदरीतच निर्णय क्षमता या सगळ्यावर त्याचा परिणाम होत असतोच. आपण सविस्तर अजून बोलणार आहोत. चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे आपल्याला जायचंय, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. अगदी शेवटच्या टप्प्याकडे आता आपण आपल्या चर्चेच्या आलो आहोत. आपल्याला प्रसाद देशपांडे सर सुरक्षिततेबद्दल सांगतायत. आपली सुरक्षा आपली जबाबदारी असं आपल्या आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे आणि त्याच अनुषंगाने आपण बोलतोय. सर, 4 हेडिंग्स मधली औद्योगिक सुरक्षा हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. भले आपले बघणाऱ्यांपैकी सगळेच्या सगळे त्याच्याशी जोडलेले नसतील, पण काही नक्कीच त्याच्याशी अगदी तिथे जाऊन काम करणारी मंडळी आहेत. काय सांगाल त्याच्याबद्दल? सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की आज डेव्हलपमेंट होते प्रत्येक म्हणजे जगाची म्हणा देशाची प्रत्येकाची, त्यामुळे इंडस्ट्रियलायझेशन खूप प्रकार वाढला आहे. आणि इंडस्ट्री आली की तिथे मशिनरीज आल्या, तिथे केमिकल्स आले, तिथे वेगवेगळे वायू गॅसेस असतात ते आल्या. तर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की तिथे आपल्याला या परिस्थितीमध्ये काम करावं लागतं. पण मग काम करायचं नाही का? काम कोणाला तरी करावंच लागणार आहे. पण मग तिथे सुरक्षितता काय असली पाहिजे? तर मी इथून सुरुवात करतो की इंडस्ट्रीसाठी गव्हर्नमेंटनी फॅक्टरी ऍक्ट म्हणजे जो कायदा आहे तो 1948 पासून आपल्या इथे लागू झाला. आणि त्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये 2 भाग येतात, एक म्हणजे एम्प्लॉयर आणि एक म्हणजे एम्प्लॉय. तर कारखानदारांनी काय त्याला लोकांना सुरक्षा दिली पाहिजे, काय फॅसिलिटी दिल्या पाहिजे या गोष्टी दिलेल्या आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कामगारांनी त्याच्यासाठी त्याचे राईट्स काय, त्याचे कर्तव्य काय, ड्युटीज काय त्याच्या, आणि सुरक्षेबाबतीत त्यांनी पण किती अवेअर राहिलं पाहिजे ह्या गोष्टी आल्या. पण एक असं आहे की एक हाताने टाळी वाजत नाही. कारखाना चालवायचा म्हटलं एम्प्लॉयरला सुद्धा ऑक्युपायरला सुद्धा ते गोष्टी देणं गरजेचं आहे. पण होतं कसं की ऍक्सिडेंट होत असतात. मग ते ऍक्सिडेंट कसे होतात? कारण काही ठिकाणी ऍक्सिडेंट होण्याची जी कारणं आहेत ती असुरक्षित कामाची स्थिती म्हणजे परिस्थिती जे अगदी धोकेदायक परिस्थितीमध्ये काम करणे किंवा मशीनची असुरक्षितता जर असेल, कुठे रिव्हॉल्विंग मशीन असतील तिथे जर का सेफ्टी गार्ड नसतील लावलेले किंवा जिथं बेल्ट्स असतील तिथे सेफ्टी गार्ड नसतील अशा पद्धती, किंवा लोक अनट्रेन मॅनपॉवर जर असेल, ट्रेनी मुलं जे असतात नवीन जॉईन झालेले असतात त्यांना कामाच्या पद्धती माहीत नसतात. तर कामाच्या पद्धती त्यांनी माहिती करून घेतल्या पाहिजे. ज्यांना 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष झालेत त्यांनी कामाकडे ओव्हर कॉन्फिडन्सनी नाही पाहिलं पाहिजे. कारण मी 10 वर्ष झालोय, मला सगळं येतंय आणि त्याच्यानंतर मी काही केलं तरी मला ऍक्सिडेंट होणार नाही ह्या विचारामध्ये कधीच राहिलं नाही पाहिजे. कारण ऍक्सिडेंट हा कधी सांगून होत नसतो आणि व्हावा असं वाटत नसतं, पण होत असतात. तर त्याच्यामध्ये मुख्य कारण म्हणजे की ऍक्सिडेंट जेव्हा होतो त्याच्या अगोदर तुम्हाला 300 वेळा एखादी गोष्ट तिथे स्ट्राईक होत असते की आता अनसेफ कंडिशन आहे, म्हणजे असुरक्षित धोकादायक परिस्थिती आहे किंवा असुरक्षित कृती आहे तुमची. अशा 300 वेळेस जेव्हा झालं तेव्हा 29 त्याच्या पुढे जर का तुम्ही क्रॉस केले, तुम्ही त्याच्यावर दुर्लक्ष केलं तर तुम्हाला पुढचा जो 29 वेळा तुमचा ऍक्सिडेंट होतो तो मायनर ऍक्सिडेंट होत असतात की तुम्हाला थोडंफार तरी कट होईल, बोटाला लागेल वगैरे. त्याच्यानंतरही तुम्ही जर का त्याच्यात लक्ष नाही दिलं आणि दुर्लक्ष केलं तर तो एक मेजर ऍक्सिडेंट होत असतो. हा जो ऍक्सिडेंटचा ट्रायंगल आहे, ऍक्सिडेंट ट्रायंगल आम्ही म्हणतो त्याला,
की त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्सिडेंट होण्याच्या अगोदर खूप वेळा सिग्नल्स मिळत असतात आणि ते सिग्नल्स मिळाल्यावर तुम्ही जर त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आम्ही जे म्हणतो की नियर मिस झालाय, म्हणजे शॉर्ट फॉल असतो किंवा मिस कॉल असतो. आपण अगदी मोबाईलचं उदाहरण घेऊ की आपण मोबाईल आला आणि थोडंसं लांब आहे त्याच्यापासून, तर आपण त्या मोबाईल पर्यंत जाऊपर्यंत तो मिस झाला, ओके, तर तो आपल्याकडून उचलला जात नाही. याचाच अर्थ काय की आपण ऍक्सिडेंट पर्यंत पोहोचतो, पण जर 4 वेळेस जर का तो आपला ऍक्सिडेंट हे झालेला आहे, इन्सिडेंट फेस झालेला आहे, तर पुढच्या वेळेस आपण काळजी घेतलीच पाहिजे. अगदी. सर, आपल्याकडे 5 ते 6 मिनिटं आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे तर सगळं आपण बोलतो आहोत, अपघात होऊच नये अशाच पद्धतीने खरं तर आपलं वागणं असायला हवं. पण ह्या सगळ्यामध्ये जागरूकता जी आहे ती कुणाकुणापर्यंत आणि कुठल्या वयापासून खरं तर पोहोचली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? अवेअरनेस होणं फार गरजेचं आहे. बरोबर, जागरूकता असायलाच पाहिजे. पण आत्ता दुर्दैवाने आपल्याकडे कॉलेजेस जे आहेत, म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त इंडस्ट्रियल सेफ्टी हे पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर सुरू होत आहे आणि ते फक्त लिमिटेड लोक, आमच्यासारखे लिमिटेड प्रोफेशन लोकच ते शिक्षण घेतात. पण मला असं वाटतं की सरकारने यावर विचार करायला पाहिजे की जर पहिलीपासून किंवा 5वी पासून, पहिलीपासून म्हणता नाही येणार कारण त्यांना तेवढे अवेअरनेस नाही, पण 5वी पासून त्यांना अगदी मुलांना घरामध्ये आणि शाळेमध्ये किंवा रस्त्यांवर किंवा मॉल्समध्ये गेल्यावर तिथे काय काय सुरक्षता असली पाहिजे ही जर का माहिती दिली, एक सेपरेट सब्जेक्ट जर आपण ठेवला त्याच्यावर, तर तो एक छान पाऊल पुढे होईल. कारण कसं की लहान मुलांनी जर का त्यांच्या लहान वयामध्ये जर का सुरक्षितेचा अभ्यास केला, तर ते जे कल्चर असतं किंवा त्यांच्यामध्ये ते नर्चर होईल, ते आत्मसात करतील, जेणेकरून त्यांना भावी पुढे आल्यानंतर ते सुरक्षित ऑटोमॅटिक ते वळण लागेल. बरोबर, काय करायचं हे त्यांना आधीच माहिती असेल, आता काय करायचं असा प्रश्न त्यांच्या समोर उरणार नाही. किंवा तुम्ही म्हणताय तसं की अगोदरच त्यांना जर समजलं की अरे या ठिकाणी धोके कसे ओळखायचे, एवढं जरी आपल्याला नॉलेज आलं तरी ऍक्सिडेंट होण्याचं प्रमाण खूप प्रमाणात कमी होईल. बरोबर आहे. या सगळ्यामध्ये सर अगदी थोडक्यात सांगा की काही कायदे सुद्धा खूप महत्वाची भूमिका बजावतात, म्हणजे वैयक्तिक वगैरे सगळ्या गोष्टी आपण पाळतोच, पण अगदी थोडक्यात कायद्यांबद्दल तुम्ही काय सांगाल? मगाशी सांगितल्याप्रमाणे फॅक्टरी ऍक्ट जो कायदा 1948 साली सुरू झाला आपल्याकडे, त्या कायद्यामध्ये जवळपास इंडस्ट्रीसाठी जो कायदा आहे, आता इंडस्ट्रीमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे केमिकल इंडस्ट्री असतात, फूड इंडस्ट्री असतात, त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असतात, गॅस इंडस्ट्री असतात, प्रत्येकाचे कायदे वेगळे आहेत, प्रत्येकाचे कायदे वेगळे आहेत आणि प्रत्येकाच्या कायद्यामध्ये जे कंप्लायन्स आहेत, तुम्हाला ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या केल्याच पाहिजे, कारण जेणेकरून तिथे ऍक्सिडेंट होणार नाही. मॅक्झिमम जे एम्प्लॉई असतात, कारखानदार असतात, हे लोक ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून त्यांच्या प्रयत्न करत असतात. पण काही गॅप्स असतात की जिथे दोघांकडून पण त्याच्यावर काम केलं जात नाही. तर ते कायदे जे आहेत ते अगदी महाराष्ट्र जो कायदा आहे, फॅक्टरी ऍक्ट जो आहे, तो त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलाय. सेफ्टीमध्ये काय कंप्लायन्स केल्या पाहिजे, हेल्थमध्ये काय केल्या पाहिजे, त्या वेलफेअरमध्ये काय केलं पाहिजे, अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा त्यांनी कंप्लायन्स केल्या पाहिजे, ज्या कारखानदारांनी केल्या पाहिजे. पण त्याच्याबरोबरच त्याच्यामध्ये तुमचा कामगार जो आहे त्याचे सुद्धा काही राईट्स आहेत, त्याचे काही ड्युटीज आहेत, त्या सुद्धा त्यांनी दिलेल्या आहे की तुमचं सुरक्षा फक्त कारखानदारांनीच द्यायची नाहीये, तर कारखानदाराबरोबर याचा एका हाताने टाळा वाजत नाही म्हटल्यावर तुम्हाला त्यांची सुरक्षा घ्यायची हे आपली पण जबाबदारी. म्हणूनच ते कार्यक्रमाचं आपण नाव ठेवलं की माझी सुरक्षा ही फक्त माझीच जबाबदारी आहे. खरंय खरंय. एक वाक्य नेहमीच जेव्हापासून आपण ही चर्चा करतो आहोत तेव्हापासून तुम्ही हा विचार मांडत आला आहात की आपण नेहमी रिॲक्टिव्ह वागतो, तर तसं वागणं त्याच्यापेक्षा आपण वेगळं वागलं पाहिजे. काय आहे ते? आपल्याकडे 3-4 मिनिटं आहेत शेवटची. बरोबर. रिॲक्टिव्ह याचा अर्थ काय की ऍक्सिडेंट झाल्यानंतर किंवा अगदी ऍक्सिडेंट किती छोटा असो, म्हणजे घरामध्ये पाणी सांडलं आणि त्याच्यावरून आपण पाय घसरला आणि पडलोय तर आपल्याला गुडघ्याला लागेल, तर पाणी पडू नये यासाठी आपण काय केलं पाहिजे. किंवा इंडस्ट्रीमध्ये गेलो आणि इंडस्ट्रीमध्ये ऑइल वगैरे असतात, बऱ्याच ठिकाणी ऑइल सांडलेलं असतं किंवा मेटलचे काही तुकडे पडलेले असतात, त्याच्यावरून पाय घसरतो आणि ऍक्सिडेंट होतो. तर त्या गोष्टी घडूच नये यासाठी आपण असेसमेंट केली पाहिजे. असेसमेंट याचा अर्थ असा की तिथला जो एरिया आहे तो धोके काय काय, या ठिकाणी इथे काय काय धोका होऊ शकतो
त्याचं जर का आपण पूर्वावलोकन केलं तर त्याच्यावर अगोदरच आपण त्याची काळजी जर घेतली तर नक्कीच ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल. म्हणजे आपण नेहमी अपघात झाल्यानंतर काळजी घेतो, ती न बरोबर. घेता आधीच आपण त्याच्यावर जर घेतली विचार पाहिजे तर केला. ऍक्सिडेंट होणारच नाही. याच्याही पलीकडे जाऊन जर का ऍक्सिडेंट झाला तर त्याच्यानंतर आम्ही इन्व्हेस्टिगेशन जे करतो ते इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर हा ऍक्सिडेंट पुन्हा पुन्हा होणार नाही याची आम्ही काळजी घेतो, ते मॉनिटरिंग करावं लागतं. बरोबर आहे. अगदी जाता जाता म्हणजे आता आपण शेवट करणार आहोत आपल्या चर्चेचा, तर जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आपली सुरक्षा आपली जबाबदारी असं जेव्हा आपण म्हणतो आहोत तेव्हा तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय? जे आपण असं म्हणतो ना की मुद्दे असतात काही ज्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे, काय सांगावं असं वाटतं आपल्या प्रेक्षकांना? अगदी खरं की आपली सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. कारण सुरक्षा मी मगाशी म्हटलं ही दुसऱ्यांनी सांगण्यासारखी गोष्ट नाहीये. पण काही गोष्टी अशा असतात की त्या ठेस लागल्याशिवाय कळत नाही. पण तसं नको व्हायला. कारण इंडस्ट्रीमध्ये सगळ्याच लोकांना सुरक्षेबद्दल ज्ञान असेल असं नाही, म्हणून तर आम्हाला इथे अभ्यास करून आम्ही त्या गोष्टी सांगत असतो. पण पर्सनल लाईफमध्ये कुठेही गेल्यानंतर, अगदी तुम्ही ट्रिपला जा किंवा कुठेही गेल्यानंतर पहिले तिथे जाण्या अगोदर काय तिथे धोके आहेत याची जर का आपण पूर्वावलोकन केलं तर आपल्याला हे नक्कीच कळेल की इथे धोका आहे आणि त्याच्यापासून आपण वाचणार कसे आहोत हे आपल्याला समजू शकेल. खरंय. आणि बऱ्याचदा असं वागल्यानंतर काही जण आपल्याला अशी म्हणण्याची शक्यता असते की तू ना फारच काळजी करतोस किंवा करतेस, पण त्या सगळ्या मंडळींना आपण अगदी अभिमानाने सांगू शकतो की मी त्यातले सगळे धोके ओळखतो आणि त्याच्यापासून आपण वाचायचं कसं हे मला माहितीये, नाही का? त्यामुळे लोक काय म्हणतील आपल्याला, लोक काय म्हणतील किंवा लोक घाबरट आहे खूप असं म्हटले तरी काही हरकत नाही. पण मी बऱ्याच वेळा बघितलं की असे म्हणणारे पण आहेत साहेब की तुम्ही फार घाबरता, पण नाही, आम्ही घाबरत नसतो. तर आम्ही त्याचा आधीच अभ्यास करतो की इथे काय घडू शकतं. त्याच्या अगोदर आपण तयार राहिलेलं केव्हाही चांगलं, जसं मगाशी उदाहरण सांगितलं. अगदी खरंय. आजचा खरं तर हा कार्यक्रम ज्या 4 मुद्द्यांवर आपण बोललो त्या प्रत्येक मुद्द्यावरच सर सविस्तर एका तासाची चर्चा होऊ शकते, पण सरांनी या एका तासामध्ये खूप छान आपल्याला सांगितल्या गोष्टी की आपल्याला काय करायचंय आणि काय टाळायचंय. कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला जरूर सांगा. त्यासाठी वेगवेगळी माध्यमं आहेत आपली. तुम्ही फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता www.facebook.com/ddsahyadri. hellosayhadri20@gmail.com आपला ईमेल आयडी आहे. आज रात्री 11 वाजता हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघणार आहातच, पण त्याबरोबरीने युट्यूबवर सुद्धा तुम्ही हा कार्यक्रम बघू शकता www.youtube.com/ddsahyadri. आणि तिथल्या कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन हा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. आणि आपलं ट्विटर हँडल सुद्धा आहे @ddsahyadri. ही वेगवेगळी माध्यमं आहेत ज्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सांगू शकता की आपले हे हॅलो सह्याद्रीचे आणि इतरही कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात आणि काय तुम्हाला त्याच्याबद्दल सांगावंसं वाटतं. सर आज इथे आलात आणि खूप छान माहिती दिलीत आणि आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना सांगितलं की आपली सुरक्षा ही खऱ्या अर्थाने आपली जबाबदारी आहे. तुमचे मी मनापासून आभार मानते आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानते. पुन्हा आपली भेट होईलच नव्या विषयासह. आज इथेच थांबतोय. नमस्कार.